माझ्या बाळाला शिवांशला अचानकच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. तर त्याला अचानक काय झालं हे लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. मी, शिवांश आणि त्याचे पप्पा आम्ही तिघे हॉस्पिटलमध्ये होतो. हाताला सलाईनची सुई लावल्यामुळे आणि शिवचं दुखत असल्यामुळे तो खूप जास्त किरकिर करत होता. आधीच तो कडकडी आणि वळवळी. पुढचे दिवस हॉस्पिटलमध्ये कसे काढायचे मला तर जाम टेन्शन आलं. संध्याकाळी डॉक्टरांचा राऊंड झाला. हॉस्पिटलमधला आमचा पहिला दिवस तर संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवचे आजी आजोबा दीदी शिवला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले. मस्तपैकी घरचं जेवण केलं. त्यानंतर शिव झोपी गेला. थोडा वेळ थांबून त्याचे आजी आजोबा घरी निघून गेले. 2 तासाच्या झोपेनंतर शिवांश उठला आणि त्याला मग चिकू खायला दिलं. शिवला एका जागी थांबायची सवय नसल्यामुळे त्याच्यानंतर तो किरकिर करायला लागला. म्हणून मग हॉस्पिटलच्या खाली पार्किंगमध्ये रिकाम्या जागेत मोकळ्या हवेत शिवांशला खेळायला आणलं. त्याच्यानंतर परत रात्रीचं रुटीन. डॉक्टर आले, सलाईन लावली. रात्री मम्मी आमच्यासोबत मुक्कामाला आली.